आणि लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर महायुतीच्या नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्यात बघूयात। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। रजत, कविता, पहिल्या टप्प्यामध्ये मतदान जो आहे तो पूर्व विदर्भात होणार आहे आणि नागपूर, चंद्रपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि रामटेक या 5 मतदारसंघांमध्ये मतदान जो आहे तो 19 एप्रिलला होणार आहे। त्याच्यासाठीच्या जो नोटिफिकेशन अधिसूचना ती 20 मार्चला जाहीर होणार आहे आणि 27 मार्चपर्यंत अर्ज दाखल करायची आहे। मात्र जर स्थिती आपण उमेदवारी जाहीर झाल्यासंदर्भातली पाहिली तर भाजपचे फक्त काही या 5 मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघाचे उमेदवार जे आहेत ते जाहीर झालेले आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा तर एकही उमेदवार जो आहे तो जाहीर झालेला नाहीये। त्यामुळे आता कुठेतरी महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, जो पहिल्या टप्प्याचा किंबहुना दुसऱ्या टप्प्याचं मतदान ज्या भागांमध्ये होणार आहे, विदर्भात होणार आहे, त्या ठिकाणी उमेदवार तातडीने जाहीर करण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे की 19 एप्रिलला मतदान केल्यानंतर इथले जे मतदार आहेत त्यांना 4 जूनपर्यंत निकालाची वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे मतदान केल्यानंतर आपण दिलेला मत जो आहे तो व्यक्ती, तो उमेदवार जो आहे विजयी ठरला की नाही याच्यासाठी विदर्भातील, खास करून या पूर्व विदर्भातील मतदारांना जवळपास 45 दिवस वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे उमेदवारांची परीक्षा निवडणुकीच्या माध्यमातून आहे आणि मतदारांची एक वेगळी परीक्षा आहे, कारण त्यांना मतदान केल्यानंतर तब्बल 1.5 महिना वाट पाहावी लागणार आहे निकाल कोणाच्या बाजूने जातं। तर वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाचीच परीक्षा या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे। मात्र पहिली परीक्षा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांची आहे, कारण आता 20 तारखेला जेव्हा नोटिफिकेशन होईल आणि 27 मार्चपर्यंत उमेदवार जे त्यांचे अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे, त्यामुळे लवकरात लवकर विदर्भातील या जागांसाठीचे उमेदवार जाहीर करणं या दोन्ही आघाड्यांसाठी महत्त्वाचं आहे। जी काही माहिती एबीपी माझाला मिळालेली त्याप्रमाणे भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या दोन्ही ठिकाणी भाजप आपलाच उमेदवार देणार आहे, मित्र पक्षांना ती जागा सोडणार नाहीये आणि सोबतच त्या ठिकाणी असलेले जे खासदार विद्यमान त्यांना कुठेतरी धोका आहे। भाजप उमेदवार बदलण्याच्या मूडमध्ये या दोन्ही मतदारसंघांमध्ये आहे। रामटेकची जी जागा आहे ती महायुतीमध्ये शिवसेनेकडे जाऊ शकते। एकनाथ शिंदे यासाठी ती जागा भाजपला देण्यासाठी तयार नाही आहे अशी माहिती आहे। मात्र तिथे समझोता असा असू शकतो की जरी ती जागा शिवसेनेला गेली तरी त्या ठिकाणी भाजपच्या पसंतीचा उमेदवार राहू शकतो। तर अशा पद्धतीने तोडगा काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते या पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघांसाठी सुरू झालेले आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी उमेदवार देणं गरजेचं आहे। महाविकास आघाडीचा अद्यापही एकही उमेदवार जाहीर न झाल्यामुळे महाविकास आघाडीला पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये एक मोठी कसरत या 5 मतदारसंघांसाठी करावी लागणार आहे। कविता, रजत, तुम्ही राहाच आपल्या सोबत विदर्भातल्या आणखीन काही मतदारसंघांची अगदी थोडक्यात माहिती प्रणय निर्माण आपल्याला देतील आणि याशिवाय महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आपले सगळे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा केंद्रे मराठवाड्याची माहिती देण्यासाठी आहे, पुण्याहून माहिती देण्यासाठी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत, मुंबईची माहिती देण्यासाठी सुशांत सावंत आपल्या सोबत असणार आहेत। या सगळ्यांकडे जाणार आहे। सुरुवातीला प्रणय, अगदी थोडक्यात विदर्भातल्या उर्वरित मतदारसंघांची माहिती। नक्की कविता, दुसरा टप्पा जो आहे तो विदर्भातल्या वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या 5 लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात होणार आहे 26 तारखेला। आणि खरं जर पाहिलं तर अद्यापपर्यंत या फक्त वर्धा आणि अकोला या 2च ठिकाणी भाजपचे उमेदवार जे आहे ते जाहीर झालेले आहे। महाविकास आघाडीकडून या 5 लोकसभामध्ये अजूनही जाहीर झालेले नाही। त्यामुळे येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये उमेदवारांचे जे जाहीर होतील, परंतु सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते अमरावतीमध्ये, कारण अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा या भाजपच्या चिन्हावर लढणार असं जवळपास निश्चित झालेलं आहे आणि थोड्या वेळामध्ये त्यांचा कार्यकर्ता मेळावा आहे आणि या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते राजकीय भाषण करणारे आणि आपली भूमिका कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ते भूमिका जाहीर करणारे। जवळपास नवनीत राणा या भाजपच्या तिकिटावर उभं राहणार हे जवळपास निश्चित झालेले आहे। तर दुसरीकडे यवतमाळ वाशिमच्या ज्या विद्यमान खासदार आहे भावना गोळी, ज्या तब्बल 5 वेळा निवडून आलेल्या आहे, त्यांचं सुद्धा आता टांगती तलवार आहे। त्यांनाही अजून जे तिकीट उमेदवारी आहे ते अद्याप मिळालेले, त्यामुळे यवतमाळ वाशिमकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कविता, पुण्याची आणखीन आपण माहिती जाणून घेऊयात। पश्चिम महाराष्ट्रामधली काय परिस्थिती आहे? आज ज्या तारखा जाहीर झाल्यात त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेमकं कधी मतदान होणार आहे? मंदार, तुझ्याकडे।
कविता, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2 टप्प्यात मतदान होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे एकूण 10 मतदारसंघ येतात आणि या 10 पैकी जे 3 मतदारसंघ आहेत त्यामध्ये पुणे शहर, मावळ आणि शिरूर हे 3 मतदारसंघ, या मतदारसंघातले जे मतदार आणि उमेदवार आहेत ते 13 मेला मतदानाला सामोरे जाणार आहेत आणि उरलेले जे 7 लोकसभेचे मतदारसंघ आहेत ते 7 मेला निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, ज्यामध्ये बारामती आहे, सातारा, हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सांगली आणि सोलापूर यांचा समावेश होतो। इथं आपल्याला एक गोष्ट जी लक्षात येते ती आहे की पुणे जिल्ह्यामधले जे 4 लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्यापैकी बारामती हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो इतर 3 मतदारसंघांपेक्षा वेगळा करण्यात आला आहे मतदानासाठी। पुणे, शिरूर, मावळ हे जे इतर 3 मतदारसंघ आहेत ते 13 मेला मतदानाला सामोरे जाणार असताना बारामती जो आहे तो मात्र 7 मेला सामोरा जाणार आहे आणि त्यामुळं बारामतीची चर्चा आणखी वेगळी होणार आहे आणि बारामतीमधला जो प्रचार आहे तो आणखी वेगळ्या प्रकारे पाहायला मिळणार आहे। एकीकडे हे सगळं होत असताना जे उमेदवार आहेत ते दोन्ही बाजूचे म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीचे अजूनही घोषित होणं बाकी आहे। भारतीय जनता पक्षाकडून या 3 लोकसभा मतदारसंघापैकी एकूण 10 लोकसभा मतदारसंघापैकी 3 उमेदवार जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत। पुणे, माढा आणि जो आणखी एक मतदारसंघ आहे सांगलीचा तिथले उमेदवार भाजपने जाहीर केलेले आहेत। मात्र उरलेल्या ज्या 7 लोकसभेच्या जागा आहेत त्यामध्ये एक वाक्यता अजून महायुतीमध्ये होऊ शकलेली नाही। महाविकास आघाडीचा तर एकही उमेदवार अजूनही घोषित नाही। सुप्रिया सुळेंची उमेदवारी शरद पवारांनी घोषित केलेली आहे, मात्र महाविकास आघाडीची म्हणून जी एकत्रित घोषणा आहे ती अर्थातच होणं बाकी आहे। अर्थात या सगळ्या 10 लोकसभा मतदारसंघांमधून देखील सर्वात अधिक चर्चेला जाणार आहे तो बारामती लोकसभेचा मतदारसंघ। बारामतीमध्ये उद्या महायुतीकडून एक समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे, ती आपण माहिती प्रेक्षकांना देऊयात, ज्यामध्ये अजित पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाबरोबरच भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा जो शिवसेना पक्ष आहे त्या पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले। अर्थात याला कारण आहे आपण सगळे जाणतो विजय शिवतारे यांची गेल्या काही दिवसांपासूनची भूमिका आणि त्यामुळे त्यांना शांत करण्याचा प्रयत्न उद्याच्या बैठकीच्या निमित्ताने होणार आहे। मात्र असे अनेक मतदारसंघ आहेत ज्यामधला गुंता सुटणं बाकी आहे, जे खास करून शिरूरचा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार कोण असेल हे अजून निश्चित नाहीये। मावळमध्ये देखील श्रीरंग बारणे उमेदवार शिंदे गटाचे असणार हे मानलं जात असताना भाजपने त्या जागेवरती दावा केलेला आहे। सातारची जी जागा आहे त्या ठिकाणी उदयनराजेंचे समर्थक आक्रमक झाल्याचं आपण गेल्या 2 दिवसांपासून पाहतो आहोत, मात्र त्या ठिकाणी महायुतीला अजूनही त्यांचा उमेदवार कोण आहे हे निश्चित करता येत नाहीये। माढ्यामध्ये महायुतीने उमेदवार निश्चित केलेला आहे, मात्र शरद पवारांना त्यांचा उमेदवार निवडताना अडचणी येत आहेत, कारण शरद पवारांचे जे जुने सहकारी आहेत मग ते मोहिते पाटील असतील किंवा रामराजे नाईक निंबाळकर असतील हे सगळे आता त्यांच्या विरोधामध्ये जाऊन बसलेले आहेत। कविता, धन्यवाद मंदार। आणि यानंतर आपण मराठवाड्याकडे जाऊयात। मराठवाड्यामध्ये कृष्णा आत्ता आपल्या सोबत आहेत। कृष्णा, मराठवाड्यामधल्या तारखा नेमक्या कुठल्या आहेत? सगळे मराठवाड्यातले मतदारसंघ एकाच टप्प्यामध्ये जात आहेत निवडणुकीला सामोरे की तारखा वेगवेगळ्या आहेत? आणि कोणकोणत्या मतदारसंघातली काय परिस्थिती अगदी थोडक्यात? मराठवाड्यामध्ये एकूण 8 मतदारसंघ आहेत, त्यातले 8 पैकी 3 टप्प्यामध्ये हे मतदान मराठवाड्यातलं होणार आहे। म्हणजे राज्यातला दुसरा जो टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये खास करून 26 तारखेला जे मतदान होणार आहे त्यामध्ये हिंगोली, नांदेड आणि परभणी या 3 मतदारसंघाचा समावेश आहे। राज्याचा तिसरा आणि मराठवाड्यातला दुसरा जो टप्पा आहे तो 7 मेला असेल, ज्यामध्ये धाराशिव आणि लातूर या 2 मतदारसंघाचं या ठिकाणी मतदान होईल। आणि राज्याचा चौथा आणि मराठवाड्यातला तिसरा जो टप्पा असणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड हे 13 मे रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे। असं जरी असलं तरी मराठवाड्यातल्या 4 मतदारसंघामध्ये भाजपाने आपले उमेदवार घोषित केले, तर ठाकरे गटाने धाराशिवचा उमेदवार प्रचारादरम्यानच घोषित केला आहे। त्यामुळे तिकिटाचा गुंता महायुती असेल किंवा महाआघाडी असेल या दोघांमधलाही अजून मराठवाड्यातला सुटलेला नाही आणि त्यामुळे मराठवाड्यात दुसऱ्या टप्प्यात मतदान असल्यामुळे थोडासा वेळ या ठिकाणी हा गुंता सोडवायसाठी सगळ्या लोकांना मिळेल। मात्र भाजपाने ज्या उमेदवार घोषित केलेत त्यातला एक उमेदवार म्हणजे पंकजा मुंडे ह्या पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढतायत, तर रावसाहेब दानवे हे 6व्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत। शृंगारे हे दुसऱ्या वेळी आहेत, तर चिखलीकर हे देखील दुसऱ्या वेळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मात्र इतर कुठेही अजून उमेदवार घोषित केलेला नाही। शिंदेच्या शिवसेनेकडे म्हणजे शिवसेनेचा एक उमेदवार मराठवाड्यातला बदलला जाणार आहे आणि त्यांच्याकडे तो हिंगोली आहे का याची देखील चर्चा सातत्यानं सुरू आहे। त्यामुळे गुंता अजून सुटला नसला तरी मराठवाड्यामध्ये
3 टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक आपल्याला पाहायला मिळेल. कविता. धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राहाच तुम्ही आपल्यासोबत. सुशांत सावंतकडे जाऊयात आपण. मुंबई आणि आसपासच्या परिसरातली नेमकी काय परिस्थिती आहे, तिथल्या मतमोजणी आणि तिथलं मतदान नेमकं कधी होणार आहे जाणून घेण्यासाठी सुशांत. कविता, आपण जर बघितलं असेल तर 5वा टप्पा म्हणजे शेवटच्या टप्प्यात खऱ्या अर्थाने जे MMR रिजन आहे त्यामध्ये पालघर असेल, मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघ असतील, ठाणे असेल, त्याचसोबत कल्याण डोंबिवली जो महत्त्वपूर्ण मतदारसंघ आहे कारण एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे तिथले खासदार आहेत. या सगळ्या लोकसभा मतदारसंघाचं मतदान जे आहे ते शेवटच्या टप्प्यात होणार. त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर मुंबईतील 2 महायुतीचे म्हणजे भाजपचे 2 उमेदवार जे आहेत ते जाहीर झालेत, एक पियुष गोयल आणि मिहिर कोटेचा. बाकी जे 4 लोकसभा मतदारसंघ उरलेले आहेत त्यामध्ये उमेदवार कोण द्यावा यावर अजूनही महायुतीमध्ये खलबतं सुरू आहेत. त्यामध्ये दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांचं नाव चर्चेत येतंय, मात्र अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून अरविंद सावंत म्हणजे काटेकी टक्कर. जर नार्वेकर यांना उमेदवारी भाजपनं दिली तर दोन्ही कोकणी चेहरे आमने सामने येतील, त्यामुळे महत्त्वाचा हा देखील मतदारसंघ आहे. तर दुसरीकडे पूनम महाजन यांच्या मतदारसंघात देखील अजूनही चाचपणी आहे कारण पूनम महाजनचा यांचा ज्या पद्धतीने रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, त्यांची कामगिरी जर बघता तिथे उमेदवार दुसरा दिला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. तो देखील मतदारसंघ बाकी आहे. त्यासोबत उत्तर पश्चिम जिथे खऱ्या अर्थाने शिवसेनेचे खासदार आहेत, मात्र आता भाजपला तो मतदारसंघ हवाय अशी चर्चा आहे. त्यामुळे हे जे मतदारसंघ आहेत त्यातले उमेदवार कधी जाहीर करतील, महायुतीचा हा जागा वाटपाचा तिढा कधी सुटेल यावर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर तिसरा पालघर जिल्ह्यातील उमेदवार कधी जाहीर करतील, कारण जर आपण बघितलं असेल तर 2019ला भाजपने आयात उमेदवार केला होता शिवसेनेला. राजेंद्र गावित हे खऱ्या अर्थाने खासदार झाले शिवसेनेचे चिन्ह, मात्र आता भाजपला पुन्हा तो लोकसभा मतदारसंघ हवाय. त्यामुळे राजेंद्र गावित यांना भाजपच्या चिन्हावर लढत आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या चिन्हावर लढवत आहे हा देखील पेच अजूनही कायम आहे. त्यामुळे शेवटचा टप्पा जो आहे तो महत्त्वपूर्ण असणार आहे कारण मुंबईचे 6 लोकसभा मतदारसंघ, ठाणे, कल्याण डोंबिवली इकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण जर बघितलं असेल तर मुंबईत मोठ्या प्रत्येक प्रमुख नेत्यांच्या ज्या आहेत त्या जाहीर सभा देखील आयोजित करण्यात येतील. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांची देखील महत्त्वाची सभा जी आहे त्या होतील असं आपल्याला समजते. त्यामुळे शेवटचा टप्पा हा महत्त्वाचा असणार आहे. महाराष्ट्रातील 4 टप्प्यांचं मतदान झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष या शेवटच्या टप्प्याकडे लागणार आहे. आपण जर कविता जर बघितलं असेल तर मुंबईमध्ये 20 मेला जर मतदान होणार आहे, मात्र या दरम्यान मुंबईकर मोठ्या प्रमाणात गावी जातात. त्यामुळे हे देखील टेन्शन प्रत्येक पक्षाला असणार आहे की मतदानाचा टक्का कसा वाढवावा हा मोठा पेच असणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.